नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. 2024च्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोदींच्याच विरोधकांनी एकत्रितरित्या अविश्वासाचा ठराव आणला आणि मोदींनी तो हाणून पाडला. पण त्या निमित्तानं विविध प्रकारचे मुद्दे दोन्ही बाजूंनी उपस्थित झाले आणि हेच मुद्दे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला प्रचारातले प्रमुख मुद्दे झाल्याचं दिसून येईल. यातला एक मुद्दा हा अत्यंत संवेदनशील, राष्ट्रीय अस्मितेशी जोडला गेलेला आहे असं म्हटलं तर कुणालाही त्याबाबत वावगं वाटू नये. तपशील थेट जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्या संदर्भातला आहे. ही दोन्ही मंडळी भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान राहिलेली मंडळी आहेत. ही दोन्ही मंडळी तसं पाहायला गेलं तर एकमेकांची नातेवाईक आहेत. आजोबा आणि नातू असं त्यांच्यातलं नातं आहे. आणि त्यातलं आणखीन एक साम्य आहे ते म्हणजे दोघांनीही त्यांच्या सहलींसाठी भारताच्या युद्धनौका वापरलेल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युद्धनौका वापरली तेव्हा त्यावर अत्यंत छोटे छोटे असे राजीव आणि संजय गांधी उपस्थित होते. इंदिरा गांधी सुद्धा त्यावेळेला त्या सहलीचा एक भाग होत्या. कदाचित आजोबाचा हाच आदर्श नातवानंही आदर्श म्हणूनच गिरवला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण लक्षद्वीपच्या बेटांवर INS विराट यासारखं अत्यंत सन्माननीय जहाज, ते सुद्धा युद्धनौका म्हणून परिचित असलेलं राजीव गांधी फिरायला घेऊन गेले होते. ते गेले तेव्हा त्यांच्या सोबत ते लष्करी अधिकारी नव्हते, तर पत्नी, मुलं ही होतीच, सासू सासरे सुद्धा होते. आणि इतकं कमी की काय, राजीव गांधींचे अत्यंत आवडते असलेले, निकटवर्तीय असलेले ही मंडळी या दौऱ्यात त्यांच्या बरोबर लक्षद्वीपच्या सहलीमध्ये सहभागी झाली होती. त्यातला एक चेहरा आपल्याला आजही पटकन आठवू शकेल. त्याचं नाव अमिताभ बच्चन असं आहे. ही सगळी मंडळी लक्षद्वीपला INS विराट घेऊन गेली होती. INS विराट हे काही खेळणं नाही. INS विराट ही युद्धनौका होती आणि INS विराटनं भारताच्या संरक्षणाच्या साठीचं दिलेलं योगदान महत्वाचं आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप काही आपण दिलं असं सांगणारी मंडळी नंतर त्या स्वातंत्र्याची किंमत वसूल करत होती का असा प्रश्नही उपस्थित होतो. इतकंच कमी की काय, ज्या सैन्यानं भारताच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कायमच चोख कामगिरी बजावलेली आहे, त्याच लष्कराच्या विविध युद्धसामुग्रीचा वापर वैयक्तिक वापराच्यासाठी सहलीचा भाग म्हणून करणं कितपत योग्य आहे. आणि अशा प्रकारचं वर्तन करणारी मंडळी ही आपले आदर्श असू शकतात का, हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केलेल्या तपशिलावरून समोर येतोय. आता हा विषय यापूर्वी सुद्धा उपस्थित झाला होता. 2019 मध्ये हा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून होता, पण आत्ताच्या घडीला तो लोकसभेमध्ये मांडण्यात आलेला आहे. देशाच्या एकूणच चर्चेत आणि त्याहीपेक्षा भूमिकांच्या अनुरूप मांडल्या गेलेल्या माहितीमध्ये संसदेच्या पटलावर, विधिमंडळाच्या पटलावर आलेली माहिती ही योग्य, ग्राह्य आणि पुराव्यानिशी दाखल केलेली आहे असं समजलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे विधान पुराव्यानिशी आहे आणि त्या अनुषंगानं भविष्यात हा विषय गांभीर्यपूर्वक चर्चेला जाईल अशी अपेक्षा असताना यामागचे विविध प्रदर हे लक्षवेधीतल्या आजच्या चर्चेत आपण हाताळणार आहोत. आपला मुद्दा आहे की युद्धनौका मौज मजेसाठी वापरणारे आदर्श आहेत का. कभी छुट्टी मनाने के लिए, मौज मस्ती करने के लिए नौसेना के युद्धपोत मंगवा लेते थे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत निवृत्त कर्नल या नात्यानं अभय पटवर्धन सर आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आहेत. आपल्यासोबत काँग्रेसकडून कपिलजी ढोके आहेत.
तर भारतीय जनता पार्टीकडून विनायकराव आंबेकर आहेत. चर्चेत आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. एकदा पटकन आपण लोकसभेत पंतप्रधान या नात्यानं नरेंद्र मोदींनी केलेला आरोप, नोंदवलेला आक्षेप ऐकणार आहोत. चर्चेत तो नोंदवून घेऊ आणि मग चर्चेच्या निमित्तानं याचे विविध इतर पदर उलगडणार आहोत. कभी छुट्टी मनाने के लिए, मौज मस्ती करने के लिए नौसेना के युद्धपोत मंगवा लेते थे. नौसेना के युद्धपोत मंगवा लेते थे मौज मस्ती के लिए. आज उसी नौसेना के जहाज दूर देशों में फंसे भारतीयों को अपने घर लाने के लिए, गरीबों को अपने घर लाने के लिए उपयोग में आते हैं. चर्चेसाठी आपण पटकन कपिल ढोके यांना पहिली संधी देतोय. कपिलजी, आपलं उत्तर या संपूर्ण प्रकरणावर. कपिलजी बोला, आपल्याला प्रश्न विचारलाय, माझा आवाज आपल्याला ऐकायला येतोय? हा बोला, आता येतोय. जी, जे प्रकरण आता चर्चेत आलंय त्या संदर्भातली आपली भूमिका आणि पक्षाचे आपण अधिकृत प्रवक्ता आहात त्या निमित्तानं आपलं मत. नरेंद्र मोदींनी काल संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावरती 2 तास 13 मिनिटं भाषण केलं आणि या 2 तास 13 मिनिटाच्या भाषणानंतर देशाचे पंतप्रधान काहीतरी देशाला दिशा देतील, काहीतरी देशाला एक नवा विचार देतील असं सर्व भारतीयांना वाटत होतं. देशाचे पंतप्रधान ज्यावेळी संसदेत बोलतात त्यावेळी ते काही प्रचार सभेतलं भाषण नसतं असा एक समज सर्व भारतीयांमध्ये आहे. परंतु देशाचे पंतप्रधान काल संसदेमध्ये आले आणि त्यांच्या 2 तास 13 मिनिटाच्या भाषणामधून त्यांनी सातत्यानं इंडिया फ्रंट असेल किंवा आजचं राजकारण असेल यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी गांधी आणि नेहरू यांच्यावर सुद्धा अत्यंत एक वेगळ्या पद्धतीची टीका त्यांच्या भाषणामधून केलेली आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे नेहरूंना बदनाम, म्हणजे नेहरू आणि गांधी या आडनावाची इतकी भीती आता पंतप्रधानांना का वाटते कालच्या त्यांच्या भाषणामधून. म्हणजे देशाचा पंतप्रधान 2 तास 13 मिनिटं संसदेमध्ये जर फक्त हसत हसत भाषण करत असेल आणि इतक्या आत्मविश्वासानं आणि इतक्या खोट्या आत्मविश्वासानं हसण्याचं काम नरेंद्र मोदी त्या ठिकाणी करत होते. देशाचे पंतप्रधान म्हणजे देशापुढे काय समस्या किती आहेत, आज मणिपूरमध्ये काय होते ते सोडून त्यावर फक्त 2 तास 13 मिनिटांपैकी शेवटचे 2.25 मिनिटं मोदी त्या ठिकाणी बोलले. देशामध्ये आज युवकांच्या काय समस्या आहेत त्याकडे पाहिलं नाही. महागाईच्या समस्येवरती नरेंद्र मोदी त्या ठिकाणी बोलले नाहीत. तर नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये फक्त नेहरू गांधी यांच्यावरती आणि नको त्या पद्धतीनं टीका, अनेक खोट्या टीका सुद्धा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे नेहरू आणि गांधी या आडनावाची प्रचंड भीती आता नरेंद्र मोदींना वाटत आहे आणि म्हणून ते नेहरू गांधींना बदनाम होईल अशा पद्धतीनं ते खोटं बोलतायत. अहो कपिलजी, आपण म्हणताय की नेहरू गांधींना मोदी बदनाम करतायत, तो भाग तुमच्या आरोपाचा निश्चित असू शकतो, पण पंडित नेहरू आणि राजीव गांधींनी युद्धनौका घेऊन सहली करणं या विषयावर पक्षाला काही भूमिका मांडायची आहे? नाही, त्या काळची परिस्थिती काय असेल त्या खोलात मी जाणार नाही. परंतु नरेंद्र मोदी सुद्धा मग देशाच्या अनेक गोष्टी वापरतात की. नरेंद्र मोदी म्हणजे अनेक गोष्टींना स्वतःची मालकी असल्यासारखं वापरतात. अख्खा देश आज नरेंद्र मोदी स्वतःच्या मालकीसारखा वाटेल त्या पद्धतीनं वापरून घेतात. मग हे कितपत योग्य आहे? देशाचा पंतप्रधान आज देश स्वतःच्या मालकीसारखा वापरतोय. पुलवामा आपल्याला माहिती आहे, पुलवामा नरेंद्र मोदींनी घडवून आणलेला आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा या देशातल्या अनेक घटना स्वतःच्या म्हणजे स्वतःला वाटतं तसं वापरतात. त्या काळात नेहरूंनी युद्धनौका का वापरली असेल याचं कारण सुद्धा आपण तत्कालीन साधनांचा विषय घेऊन समजला पाहिजे. परंतु सातत्यानं युद्धनौका वापरली म्हणून नरेंद्र मोदींसारखा नेहरूंची बरोबरी न करू शकणारा माणूस जर नेहरू आणि गांधींवरती शिंतोडे उडवत असेल तर हे कितपत योग्य आहे? आपण असं म्हणता आहात की आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देशाचा वापर व्यक्तिगत हितासाठी करतायत, पण तुमच्याकडून नेहरूंनी आणि राजीव गांधींनी युद्धनौका स्वतःच्या सहलीसाठी का वापरली याचं उत्तर आलेलं नाहीये. मला विनायकरावांना या निमित्तानं बोलतं करायचंय. विनायकराव, आपण उत्तर द्या. पंतप्रधान पदावर बसल्यानंतरच नाही तर राजकीय दृष्ट्या एका महत्वाच्या पदावर बसल्यापासून, म्हणजे गेल्या 20 वर्षात ज्या माणसानं एक दिवसही सुट्टी घेतली नाही, ते नरेंद्र मोदी व्यक्तिगत हितासाठी अनेक गोष्टी भारताच्या वापरतात. या आरोपावर आपली प्रतिक्रिया? एक तर काँग्रेस जशी संपूर्ण काँग्रेस जशी भ्रमित आहे तसे हे माझे मित्र पण भ्रमित आहेत.
त्यांना काय बोलतायत ते त्यांना समजलं नाही. नरेंद्र मोदी संपूर्ण देश स्वतःचा असल्यासारखा वापरतात. याचं उलट रूप असं आहे की नरेंद्र मोदी या देशाचा मी स्वतः सेवक आहे अशा पद्धतीने ते वावरतात. गेले 20 वर्ष त्यांनी व्यक्तिगतरित्या एकही दिवस सुट्टी न घेता, एकही मित्र, एकही कुटुंब यांच्याशी संपर्क न ठेवता 24/7 देशाची सेवा केलेली आहे, जी अतुलनीय आहे. आणि काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी अशी सेवा नक्कीच केलेली नाही. नरेंद्र मोदी काय विनायकराव वापरतात? जी, विनायकराव याच्यातला मग पुढचा मुद्दा असा की ज्या पद्धतीनं पंडित नेहरूंनी आणि त्याचबरोबर राजीव गांधींनी युद्धनौकेचा वापर स्वतःच्या सहलीसाठी केला, हे नैतिक आहे? 100% अनैतिक आहे. आणि अशा अनैतिक गोष्टी करण्याचा प्रघात हा काँग्रेसच्या 3 पिढ्यांमध्ये दिसून येतो. म्हणजे अगदी आत्ताच सुरुवातीचं उदाहरण घेतलं तर जवाहरलाल नेहरूंचे कपडे एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून ड्राय क्लिनिंग होऊन येत होते. इंदिरा गांधींनी आत्ताच आपण म्हटलं हो, तसं नेहरूंच्या परिवाराची आर्थिक श्रीमंती तपासा. नेहरू पंतप्रधान व्हायच्या अगोदर सुद्धा श्रीमंत होते. त्यांच्या मान्य आहे, इतक्या पण ते वैयक्तिक एअर गोष्टींमध्ये इंडियाचं भाजपला विमान कसं जावं वाटतं हेच वापरत कळत नाही. सोनिया गांधींनी राजीव गांधी पायलट असल्याचा फायदा घेऊन भारतातली कित्येक दुर्मिळ शिल्प ही एअर इंडियाच्या विमानाने इटलीला पाठवली. त्यांच्या बहिणीने भारतीय शिल्पांचं दुकान काढलं आणि त्याच्यातून हजारो कोटी रुपये मिळवले असं डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींचा आरोप आहे. सोनिया गांधी जेव्हा नवीन सून म्हणून आल्या तेव्हा पार्लमेंटमध्ये स्वामींनीच एक आरोप केला होता की त्या राजघराण्यातल्या म्हणजे सत्ताधारी मधल्या असताना नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या एजंट का असू शकतात. हा ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांना ती एजन्सी सोडावी लागली होती. संजय गांधी जेव्हा होते तेव्हा मारुती गाडी निर्माण करण्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंटची सगळी इस्टेट पाहिजे तशी वापरली. त्यातून गाडी तयार झाली नाही. हा त्या घराण्याचा इतिहास आहे. याच्यावर कपिल ढोकेंचं उत्तर आणि त्यानंतर मी निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सरांनाही बोलता करणार आहे. कपिल ढोके, आपल्याला प्रतिवाद करायची संधी आहे. ज्या पद्धतीनं युद्धनौकेचा वापर झाला यावर आपल्याकडून पक्ष भूमिका म्हणून काहीही समोर आलेलं नाही. तुम्ही हा मगाशी बचाव उभा केलात की त्यावेळेची परिस्थिती काय होती. अहो, सहलीला जायला युद्धनौका वापरायला काय परिस्थिती असू शकते? मला एक कळत नाही की आमचे भारतीय जनता पार्टीच्या मित्रांना कुठे आजार झाला की काय माहिती नाही. कारण ते सतत या मानसिकतेमध्ये असतात की हा देश काय फक्त 2014 पासून उभा केलाय की काय, हे मला कळत नाही. म्हणजे नरेंद्र मोदी 2014 पासून हा देश निर्माण झाला की काय एवढ्यावरच ते असतात. म्हणजे जे काही केलं ते फक्त मोदींनी केलं असा सातत्यानं खोटा पण रेटून प्रचार करण्यामध्ये ही लोक सातत्यानं व्यस्त असतात. नरेंद्र मोदींनी कालच्या भाषणामध्ये देशाच्या नवीन म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक विचार देणारं भाषण व्हायला पाहिजे होतं. परंतु त्यांच्या भाषणामध्ये त्यांना गांधी आणि नेहरू परिवाराची प्रचंड भीती वाटते एवढंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग आता माझे भाजपाचे मित्र सांगतायत की त्या काळामध्ये म्हणजे सोनिया गांधींनी काय केलं, नेहरूंचे कपडे बाहेर देशात जात होते. किती वेळ सांगणार आहात? अरे पंडित नेहरू पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांच्या वडिलांची आर्थिक श्रीमंती तपासा, त्यांच्या वडिलांचं आर्थिक स्थैर्य तपासा. म्हणजे आणि सांगतात की पंतप्रधान एक दिवस, तुम्ही या देशाचा पंतप्रधान एक दिवस सुट्टी घेत नाही म्हणजे उपकार करत नाही. पंतप्रधानांना देशानं जबाबदारी दिलेली आहे आणि मग त्या देशाला आपण कुठल्या पद्धतीने घेऊन जायचं. पंतप्रधान सुरक्षेच्या नावाखाली विनायकराव एक पटकन, विनायकराव जी, कपिल ढोके, वेळेची मर्यादा आहे. विनायकराव पटकन उत्तर द्या. पंतप्रधान सुट्टी घेत नाही म्हणजे काही उपकार करत नाही, काँग्रेसची भूमिका आहे. याचा अर्थ लोकांनी सुट्ट्या घेतल्या पाहिजेत, मग ते पंतप्रधान असो नाही तर आमच्यासारखे संपादक असो. घ्यायलाच नको. लोकांची सेवा करणं हे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. सुट्टी घेतली याचा गाजावाजा का करताय? अहो, सुट्टी घेतल्याचा गाजावाजा अजिबात नाही कपिल ढोके. अहो, सुट्टी घेतली आणि सुट्टीच्यासाठी युद्धनौका घेऊन गेले. INS विराट वापरली. नेहरूंनी त्याच्याबरोबर आपल्या नातवंडांना खेळायची सोय केली. हा आक्षेपाचा मुद्दा आहे. जी, विनायकराव त्याच्यावर बोलतात. मला कर्नल अभय पटवर्धनांनाही बोलता करायचं आहे. विनायकराव, आपली भूमिका अपेक्षित करतो. सुट्टी न घेणं म्हणजे काही उपकार करणं नाही, काँग्रेसची भूमिका आहे. निश्चित उपकार करणं नाही, कारण नरेंद्र मोदी कर्तव्य भावनेने काम करतात.
परंतु नरेंद्र देशासाठी मोदींची मोदी जरी सुट्टी घेत नाही याचा किती गाजावाजा करणार आहे? या देशासाठी हे गांधी आम्ही परिवारानं नक्की आपलं गाजावाजा बलिदान दिलंय. करणार, कारण परिवारातल्या नरेंद्र लोकांचे मोदी जीव हे गमावले कर्तव्य हे कधी भावनेने लक्षात काम घेणार आहात की करतात. नाही? यांचे जे सगळे नेते होते ते विलासी होते, भोगी होते. नरेंद्र अहो, मोदी विलासी हे असते तर हा निस्वार्थ देश उभा करता आला असता का? या संन्यस्त देशात वृत्तीने सुद्धा काम बदल नव्हती. करतात. हा तेव्हापासून त्यांच्या देश उभा केला. आमच्या या अभिमानाचा देशासाठी विषय. बलिदान देण्याचं त्यांना काम केलं. त्यामध्ये या वेगळं लोकांना वाटत विलासी नाही. आणि भोगी त्यांनी म्हणताना आपली जीभ संसदेच्या कशी पायावर आपल्याला डोकं काय ठेवून वाटत नाही? संसदेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ते स्वतः कर्तव्य म्हणून करतात. पण ठीक आहे, आम्हा मला चर्चेत हस्तक्षेप करून आता कर्नल अभय पटवर्धन सरांपर्यंत जायचं आहे. पटवर्धन सर, आपण चर्चेत पहिल्या टप्प्यापासून आहात. चर्चा आपल्यापर्यंत पोहोचतीये, ऐकायलाही आपल्यापर्यंत नीट येत असेल. ज्या पद्धतीनं मुद्दा जुना जरी असला तरी परत चर्चेत आलेला आहे हे विसरता कामा नये. 19ला हा एका प्रचार सभेमध्ये नवी दिल्लीत मांडला गेला, आता तो संसदेमध्ये मांडला गेलेला आहे. यामुळे या मुद्द्याचं गांभीर्य अधिक आहे. आता सुद्धा हा मुद्दा चर्चेत आपण घेण्याचं कारण असं की या निमित्तानं पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती भारताच्या राष्ट्रीय संपत्तीचा वापर कसा करत होती याचं उदाहरण समोर येतं. ते नेहरू असोत की राजीव गांधी असोत, अशा प्रकारच्या घटनांमुळे आपल्या समोरचे आदर्श हे मातीचेच पाय असलेले आहेत असं म्हटलं तर. पटवर्धन सर. ती बरोबर आहे तुमचं सर म्हणणं. माझ्या बरोबर हे जे दोन्ही दिग्गज प्रवक्ते आहेत दोन्ही पार्ट्यांचे, त्यांना मी हे सांगू इच्छितो की सरकारतर्फे गव्हर्नमेंटच्या व्हेकल्सचा जो दुरुपयोग केला जातो तो आजच होत नाही आहे. पहिली एक घटना जी आहे ती 1950 मध्ये झाली होती, जेव्हा JD कपाडिया हे डिफेन्स सेक्रेटरी होते. त्यांना त्यावेळेला नेहरूंनी म्हटलं होतं की मला एक एअरफोर्सचा प्लेन पाहिजे माझ्या मैत्रिणीला नेण्याकरता. हे रेकॉर्डमध्ये आहे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये. आणि त्यांनी ते मना केलं, त्यांनी त्याला परवानगी दिली नाही, कारण त्यावेळेला डिफेन्स सेक्रेटरीच्या लेवलवर ज्या सिव्हिलियन फ्लाईट्स होत्या किंवा सिव्हिलियनला घेऊन जायचं असायचं प्लेनमध्ये, ते डिफेन्स सेक्रेटरीच्या लेवलवर होतं. पण तेव्हा त्यांनी नाही म्हटलं म्हणून त्यांना मग डिफेन्स सेक्रेटरीच्या पदावरनं काढून टाकण्यात आलं. हा रेकॉर्ड आहे. दुसऱ्यांदा जसं तुम्ही सांगितलं की 1950 मध्ये INS दिल्लीवर नेहरू परिवार पूर्ण गेला होता, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, संजय गांधी होते आणि नेहरूंचे काही मित्र होते. तिसऱ्यांदा 1987 मध्ये गेले ते लोक. आणि त्याच्या आधी 1960 मध्ये जेव्हा मिसेस माउंटबॅटनचा डेथ झाली इंग्लंडमध्ये असताना, त्यावेळेला त्यांचं बरियल झालं सी मध्ये. त्यांनी सांगितलं होतं की मला जमिनीमध्ये दफन नका करू, मला माझे जे मिस्टर आहेत ते मोठे दर्यावादी होते, त्याच्यामुळे मला तुम्ही समुद्रामध्ये दफन करा. त्यांना समुद्रामध्ये दफन करण्यात आलं. तिथे HMS म्हणजे हिज मास्टर शिप वेकफुल नावाचं होतं, त्याच्यावर त्यांची कॉफिन नेण्यात आली, ती समुद्रामध्ये टाकण्यात आली. पण मजा अशी झाली की याच्यानंतर इंडियन नेव्हीचं एक शिप INS त्रिशूल हे पंडित नेहरूंनी तिकडे पाठवलं होतं, ज्यांनी तिथे मेरीगोल्ड फ्लावर्सच्या ज्या पाकळ्या होत्या त्या तिथल्या जे लहरी येत होत्या समुद्राच्या त्याच्यावर टाकल्या. आता हे जे 3 आहेत हे नेहरू खानदानाने केलेलं आहे. आता जे सध्या मोदी करतात आहेत त्यांनी स्वतः करता केलं, स्वतःचा अजेंडा कराकरता केलं, कशा करता केलं हे माहिती नाही. पण जून महिन्यामध्ये या वर्षीच्या 19 शिप्स मध्ये जवळपास 3,500 सेलर्स 19 देशांमध्ये गेले. 35,000 किलोमीटरचा त्यांनी प्रवास केला. आणि योगा हा जो मोदींचा आवडता विषय आहे तो त्यांनी तिथे प्रपोगेट केला. आता जेव्हा तुम्ही म्हणता की हे बरोबर आहे का, तर हे बरोबर नाही. कारण ज्या वेळेला INS विराट गेलो होतं तर विराट एकटं चालत नाही. विराटच्या बरोबर कमीत कमी 8 शिप्स जातात आणि ते 8च्या 8 शिप 10 दिवस त्या काळामध्ये राजीव गांधींच्या बरोबर गेले होते. किती प्रचंड खर्च झाला असेल हा आपण विचार करू शकतो. पण हे एकच कारण आहे असं नाही. जसं मी माउंटबॅटनचं सांगितलं, मिसेस माउंटबॅटनचं तसं आहे. दुसरं नुकतंच जे झालेलं आहे ते अमेरिकेने ओसामा बिन लादेनची जी बॉडी होती ती त्यांच्या वॉरशिपवर नेऊन समुद्रामध्ये दफन केली होती. त्यामुळे हे जे प्रकार आहेत हे होतातच आहेत, याला काही उपाय नाही आहे. आता
जसं सरांनी सांगितलं जी की बा तुम्ही याला स्वतःची प्रॉपर्टी म्हणून वापरता का. आता त्यावेळेला काय होत्या म्हणजे आधी जेव्हा पहिली घटना झाली 1950 मध्ये, तेव्हा डिफेन्स सेक्रेटरीने आपला पाय म्हणजे हे टाकला होता की ठीक आहे. हे होणार नाही. त्याच्यानंतर 1960 मध्ये कोणी पाठवली ही शिप, का पाठवली, मिसेस माउंटबॅटनच्या फ्युनरलच्या वेळेला. जी त्याच्यानंतर 1987 मध्ये कशी काय एवढे 8-9 शिप्स गेल्यात. आता हा जो प्रकार आहे हा नेव्हल ऑफिसर्सनी सबसर्व्हियंट म्हणून केला, एअरफोर्स ऑफिसरनी सबसर्व्हियंट म्हणून केला की कसा केला. कारण जेव्हा हे लोक लक्षद्वीप बेटावर गेले होते तेव्हा इंडियन एअरफोर्सचं एक विमान म्हणजे हेलिकॉप्टर त्यांच्या मैत्रिणी करता काही कोल्ड ड्रिंक्स पाहिजे होते ते घेण्याकरता मेनलँड वर आलेलं होतं इंडियाच्या लक्षद्वीपवरनं. हे या लोकांना माहिती नाही आहे. आता हे जे प्रकार आहेत हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय वाईट आहेत. कारण दोन आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे तुमची जी नेव्हल पॉवर आहे जी किंवा एअर पॉवर आहे, असं जेव्हा तुम्ही त्याला वापरता त्यावेळेला ही नेव्हल पॉवर आणि एअर पॉवर तुमची जी आहे ती लोकांच्या नजरेमध्ये येते. जे शत्रू असतात त्यांचे जे हेर असतात आपल्या ठीक. देशामध्ये ते लोक त्याला पूर्णपणे धोकू शकतात, त्यांची किंमत किंवा त्यांची हिंमत किंवा त्यांची काबिलियत, आणि त्याचे रिपोर्ट करू शकतात. एक जेव्हा पूर्ण फ्लीट जातं विक्रांतचं किंवा विराटचं त्यावेळेला त्याच्याबरोबर किती शिप्स होतात, कोणते जातात, काय जातात हे शत्रूला माहिती पडतं. त्रिशूल जातं तेव्हा ते माहिती पडतं. आपल्या ज्या नेव्हीचे लोक गेलेले आहेत, 19 शिप्स गेले, इतक्या 19 देशांमध्ये गेले, 35,000 किलोमीटर चालले, महिनाभर ते तिथे होते, ते सुद्धा होऊ शकतं. आता फक्त आर्मी आणि एअरफोर्सलाच नेतात असं नाही, जी आर्मीला सुद्धा, नेव्ही आणि एअरफोर्सलाच नेतात असं नाही तर आर्मीला सुद्धा नेतात. ज्या वेळेला यमुनेच्या तिथे योगाभ्यास झाला होता 7-8 वर्षापूर्वी, त्यावेळेला इंडियन आर्मीला तिथे ब्रिज बांधायला सांगण्यात आलं होतं आणि तिथे ते एरिया पूर्ण साफ करायला सांगण्यात आला होता. बिलकुल. हा फक्त एकाच पार्टीचा विषय आहे असं नाही, त्याच्यामध्ये सगळेच दोषी आहेत. आणि तेवढेच दोषी आमचे डिफेन्सचे लोक सुद्धा आहेत जे याला मान्यता देतात. नोबडी स्टँड्स अप अँड सेज की सर वी विल नॉट डू इट. ठीक आहे. आता आपण या निमित्तानं 3 वेगळे वेगळे मुद्दे काढलेत आणि त्याच्यावर चर्चाही करणं तितकंच गरजेचं आहे. मी पटकन पहिल्यांदा कपिल ढोके आपल्याला या निमित्तानं बोलतं करतो. तुमच्यासाठी प्रश्न मांडत असताना एका गोष्टीची आपल्याला आठवण करून देतो की नैतिकतेच्या दृष्टीनं काँग्रेस कायमच लालबहादूर शास्त्रींचं नाव घेत असते की शास्त्रीजींनी पहा कसं एक रेल्वे अपघात झाला तर राजीनामा दिला, शास्त्रीजींनी पहा कसं अतिक्रमण ज्या वेळेला परदेशाचं आक्रमण झालं त्यावेळेला एक वेळचं जेवण सोडलं. या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असताना शास्त्रीजींचं ज्या ज्या चांगल्या गोष्टींसाठी कौतुक होतं त्या वेळेला नेहरूंच्या आणि राजीव गांधींच्या अशा प्रकारच्या वागण्याची नैतिक जबाबदारी सुद्धा काँग्रेसनं स्वीकारायला हवी. कारण तुम्ही अशा प्रकारे लष्करी साहित्याचा वापर नैतिक गोष्टींच्या व्यतिरिक्त करता तेव्हा त्या गोष्टी शत्रूच्या नजरेस पडतात. हे इथे उपस्थित असलेल्या निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सरांनी सांगितलंय. ही बाब जास्त गंभीर नाही का कपिलजी? मला एक म्हणायचं आहे, या देशामध्ये जो काही आदर्श आणि या देशामध्ये जे काही आदर्श सरकार चालवण्याचे आदर्श प्रस्थापित केले आहेत ते सगळे काँग्रेसच्या नेत्यांनी केले. आणि काँग्रेस उभी करण्यामध्ये, हा देश उभा करण्यामध्ये ज्या ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं योगदान दिलं त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि ते सगळे आमचे आदर्श आहेत याचा सुद्धा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. परंतु या देशामध्ये जेव्हा आता राहुल गांधींची भारत जोडो यात्रा झाली आणि त्यानंतर कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल लागला, अनेक निवडणुकांचे सर्वे यायला लागले, त्या सर्वे नंतर मोदी आणि त्यांची सगळी भाजपची जी काही कंपनी आहे त्या सगळ्या लोकांनी गांधी आणि नेहरू या आडनावाची, मी पुन्हा एकदा सांगतो की गांधी नेहरू आडनावाची प्रचंड धास्ती घेतली आणि मग नेहरूंना बदनाम केल्याशिवाय, अहो या नेहरूंनी या देशासाठी काय केलं ते का बघणार नाहीत? ते त्या काळी देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी एखादी युद्ध नौका आपल्या कुठल्या तरी कारणाने वापरली असेल त्याला चुकीच्या पद्धतीने बदनाम करायचं. पंतप्रधान होते ते. आजच्या पंतप्रधानांसारखा उन्माद तर त्यांनी केला नाही ना, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग नेहरूंनी या देशासाठी काय केलं, गांधींनी या देशासाठी काय केलं याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? काय होती आपल्या देशाची परिस्थिती?
आज देश कुठल्या पद्धतीवर नेऊन ठेवला आहे. फक्त जाणीवपूर्वक एखादं कारण शोधायचं. अहो आज त्यांनी त्यावेळी युद्धनौका वापरली म्हणून त्यांना नैतिक अनैतिकतेच्या गप्पा आपण एका म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित कोणाचीच पात्रता नाही की नेहरूंवरती आपण शंका घेतली पाहिजे, नेहरूंच्या वागण्यावरती आपण संशय घेतला पाहिजे. परंतु या देशात आज कुठल्या पद्धतीने साधा नगरसेवक जर आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत नसेल तर त्याला आयजी कडून बोलावलं जाते, त्याला एसपी कडून बोलावलं जाते आणि सांगितलं जाते की बाबा रे तुला आतमध्ये टाकायसाठी आमच्यावर प्रचंड प्रेशर आहे, तू लगेच भाजपमध्ये प्रवेश कर. अशी अनेक प्रकरणं आहेत. नगरसेवकापासून म्हणजे सरकारी यंत्रणा नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी केल्या जातात. आपले राज्यपाल मागे एका मैत्रिणीला सोडायसाठी त्यांनी सरकारी विमान वापरलं. त्यांची एक मैत्रीण आली होती आपल्या राजभवनावर, तिला सोडायसाठी सरकारी हे वापर करणं भाजपाची. परंतु अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल भाजपाच्या किती सरकारी जमिनी भाजपच्या कार्यालयासाठी वापरल्या गेल्या. ठीक आहे कपिलजी, वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला थांबवतो आहे. एक छोटी विनंती आहे फक्त की बोलताना कृपया आपल्या इथे टीव्ही आहे, टीव्ही बघू नका, थेट सरळ आपल्या कॅमेऱ्यातच पहा, कारण तुम्ही बऱ्यापैकी फ्रेमच्या बाहेर जाताय आणि तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे मी पुढे जाऊ इच्छितो. तुम्ही मुद्दे मांडताना विविध प्रकारे नेहरूंचा बचाव करायचा प्रयत्न केलात आणि नेहरू किती आदर्श होते आहेत हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या व्यक्तीकडून झाला. त्याला प्रतिवाद करायची संधी विनायकराव आंबेकर आपल्याला आता नाहीये, कारण काँग्रेसची ही भूमिका आहे ती आपल्याला दिसलेली आहे. नेहरू किती लोकशाही विरोधी होते हे सांगण्यासाठी एक मोठीच्या मोठी यादी आपल्याला मिळू शकते. पण तुमच्यासाठी दोन प्रश्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्तनाबाबत तुम्हालाही कायम आदर्श वाटत आलाय, मग ज्या दोन किस्सांचा उल्लेख या चर्चेमध्ये विनायकराव आपल्या सोबत असलेल्या कर्नल अभय पटवर्धन सरांनी केला, त्या दोन प्रकरणांवर काय बोलाल? एक, सैन्याला एका योगाभ्यासासाठी पूल बनवायला लावणं आणि दुसऱ्या बाजूला याच नौदलाला वापरून, भारताच्याच नौदलाला वापरून योगाभ्यासासाठी देशोदेशी जहाज पाठवणं. आपण मूळ जो फरक केला पाहिजे तो व्यक्तिगत हितासाठी वापरणं आणि कुठल्या तरी सार्वजनिक कामासाठी वापरणं. आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय योग दिवस हा नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी सर्व जगभरामध्ये हा पाळला जातो आणि ते नरेंद्र मोदींचं पहिल्या वर्षातलं 2014चं मोठं यश आहे की ज्यांनी भारतीय योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. नरेंद्र मोदींनी सगळ्या जगाला ज्या वेळेला योग दिवस पाळायला सांगितलं तेव्हा त्यांचं कर्तव्य बनतं की सगळ्या जगाला योग काय आहे हे समजून सांगणं आणि त्या जगामध्ये त्या योगाभ्यास करून घेणं. नरेंद्र मोदी स्वतः आयुष्यभर योग करतात, त्यामुळे त्यांनी जर नेव्हीची मशिनरी वापरून योगा दिवसासाठी जर का काही नौका पाठवल्या असतील तर त्याच्यामध्ये त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ शून्य होता, भोगवाद नव्हता, ही संस्कृतीची प्रसिद्धी होती. त्यामुळे त्याच्यात काहीही चूक नाही अशी माझी ठाम भूमिका आहे. दुसरा मुद्दा आला की मिलिटरीला म्हणजे आर्मीला कुठल्या तरी इमर्जन्सी कामासाठी वापरलं जाणं, हे ज्या वेळेला आपण एखादं गोष्ट त्याच्यातली सांगतो त्यावेळेला नरेंद्र मोदींनी गेल्या 9 वर्षामध्ये आर्मीला जेव्हा बॉर्डरवरती फिरताना काहीतरी पर्यावरणाची कारणं काढून, चांगले रस्ते नव्हते, पूल नव्हते, जाण्या येण्याच्या सुविधा नव्हत्या, त्या प्रचंड प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आणि आर्मीची जी शस्त्रसज्जता होती त्याच्यामध्ये त्यांनी 100% 360 डिग्रीनी त्यांनी चांगलं परिवर्तन घडवून आणलं. आज भारत हा डिफेन्स इक्विपमेंट एक्सपोर्ट करणारा देश झाला. त्यामुळे अशा एखाद्या घटनेकडे, बरं हे नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी वापरलं का, स्वतःच्या लोभासाठी वापरलं का, हक्कासाठी वापरलं का? निश्चित नाही, एका सार्वजनिक कामासाठी वापरलं. त्यामुळे याच्यात काहीही चूक नाही असं माझं याच्यावर विनायकराव आणि त्याचबरोबर कपिलजी आपल्या दोघांच्याही मतांच्या अनुषंगानं मला आपल्या सोबत असलेले निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सरांना बोलतं करायचं आहे. पटवर्धन सर, इथे एक सीमारेषा आखली जाते. एका बाजूला काँग्रेस म्हणते की कर्तृत्ववान माणसं आहेत नेहरू आणि राजीव गांधी, त्यांच्याकडून जर समजा अशा प्रकारे काही वर्तन झालं असेल तर ती त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेली पावती आहे. दुसऱ्या बाजूला भाजप काय म्हणतं, जो काही वापर सैन्याकडून पूल बनवण्याचा असो, नौदलाच्याकडून योगाभ्यासासाठी जहाज वापरण्याचा असो, हा व्यक्तिगत हितासाठी नाही. आता यातली सीमारेषा तुम्ही स्पष्ट करण्याची गरज आहे. याच्यातली सीमारेषा अगदी क्लिअर आहे. आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्सला देशाच्या कुठल्याही सार्वजनिक कामासाठी
किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नये, हे पूर्वपार चालत आलेलं कन्व्हिक्शन आहे आणि ते सगळे देश पाहतात. फक्त काही हुकुमशाही देश आहेत ते पाहत नाहीत. त्याच्यामध्ये कंबोडिया येतं, त्याच्यामध्ये नॉर्थ कोरिया येतं, त्याच्यामध्ये चीन येतं. पण चीनचे पंतप्रधान सुद्धा कधी आपल्या फॅमिलीला घेऊन युद्धनौकेवर किंवा याच्यावर गेलेले मला आठवत नाहीत किंवा मला माहिती नाहीयेत. त्यामुळे देशाच्या शत्रूला जर तुम्ही आपली सामरिक पॉवर दाखवणार असाल तर ते बरोबर नाही असं माझं मत आहे. दुसरं म्हणजे जे मान्यवरांनी सांगितलं की आर्मीला इमर्जन्सी मध्ये वापरलं, मी जे एक्झाम्पल दिलं सर ते इमर्जन्सीचं नव्हतं. ते यमुनेवर पूल बांधण्यात आला होता लोकांना जाय करता, ते फंक्शन अटेंड करण्याकरता जायला, आणि तिसऱ्या नंतर ते जेव्हा ते फंक्शन संपलं तो एरिया साफ करण्याकरता आमच्या आर्मीचा उपयोग केला गेला. जी पर्यावरणाकरता त्यांनी तिथे रस्ते बांधले, सगळं केलं, मंजूर आहे. मोदींनी आम्हाला खूप काही दिलेले आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण आजचा जो विषय होता तो असा आहे की तुम्ही स्वतःच्या किंवा स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा स्वतःच्या कामाकरता किंवा स्वतःच्या अजेंड्याकरता आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला वापरावं का, तर अजिबात वापरू नये या मताचा मी आहे. धन्यवाद पटवर्धन सर. आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि देशासाठी आपल्याकडून केलेल्या योगदानाच्या अनुषंगानं तुम्ही मांडलेल्या या मतांना जास्त वजन आहे. दोन्ही राजकीय प्रवक्त्यांसह मी तुमच्याही प्रति या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.